नमस्कार. कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी तर सगळ्यांनीच खाल्ली आहे, पण सुकवलेल्या फणसाच्या गऱ्यांची भाजी कोणी खाल्ली आहे का? नाही ना. तर आज आपण बनवणार आहोत सुकवलेल्या फणसाच्या गऱ्यांची भाजी. हे सुकलेले गरे आहेत. ह्याच्यामध्ये मी 2 तास आधी गरम पाणी टाकून भिजवून घेतलेत. हे आटले आहेत. सुका कोलिंग, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, मिरची आणि टोमॅटो. आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. फणसाची भाजी ही आटल्याशिवाय अपूर्ण आहे, तर आपण ह्या आटला पण ठेचून त्या फणसाच्या भाजीमध्ये टाकणार आहोत. मस्त अशा सोलून घ्यायच्यात. मस्त अशा सोलून घ्यायच्या आणि ह्याला धुवून घ्यायच्या. कढई गरम झालेली आहे. यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. मोहरी टाकून घेऊया. मोहरी मस्त तडतडायला पाहिजे. त्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार आहोत. लसूण, मिरची, मस्त ही भाजून झालेली आहे, खरपूस रंगाची झालेली आहे. आता यामध्ये आपण कांदा टाकूया. यामध्ये कांदा मस्त लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया. आपला कांदा खरपूस रंगाचा झाला आहे. यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. कांदा पण मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेऊया. यामध्ये आपण चवीनुसार मीठ, हळद, तिखट आणि थोडासा चवीनुसार आपण गरम मसाला टाकूया. आणि आपण हे ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया. मस्त याला मिक्स करून घेऊया आपण. आता यामध्ये आपण अटल्या टाकून घेऊया. अटल्या आणि हे भिजवलेले गरे आपण ह्याच्यात टाकून घेऊया. थोडंसं पाणी पण टाकायचं आहे आणि हे असे आपण भिजवलेले गरे यामध्ये टाकून घेऊया. आणि मस्त मिक्स करून घेऊया. मस्त ढवळून घेऊया आपण हे. अशी मस्त मिक्स करून घेऊया. आता यावर आपण झाकण ठेवून वाफेवर शिजवून देऊया. आता आपण याला मधून हलवून घेणार आहोत. मस्त मधून हलवून घेणार आहोत. मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ढवळून घेऊया. आता ढवळून घेऊया मस्त. ॲक्च्युली मी हातात कॅमेरा पकडलाय म्हणून तर थोडासा हलतोय. माझ्याकडे स्टँड नाही आहे. स्टँड आहे पण मला यूज करता येत नाही. कसं करायचं. मस्त आता थोडीशी आपण याला अजून वाफूया. मस्त वाफून घेऊया. यामधून थोडीशी भाजी आपण काढून ठेवणार आहोत. माझा भाऊ नॉनव्हेज खात नाही, तो व्हेजिटेरियन आहे, तर ह्याच्यातून थोडीशी भाजी आपण काढून ठेवणार आहोत. म्हणून आपण याआधी कोलिम नाही टाकला, त्याच्यातून थोडीशी भाजी आपण काढून ठेवणार आहोत. आणि आता आपण यामध्ये मस्त धुवून कोलिम टाकणार आहोत. आता आपण ह्यामध्ये स्वच्छ धुतलेला कोलिम टाकूया. मस्त कोलिम टाकून झाला की आपण थोडंसं पाणी यामध्ये शिपडूया आणि वाफेवर ठेवूया. कारण की तो कोलिम त्यामध्ये मुरला पाहिजे भाजीमध्ये आणि मस्त टेस्ट यायला पाहिजे. यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं पाणी टाकलं. आता परत आपण ह्याला ढवळून घेऊया मस्तपैकी आणि वाफेवर ठेवूया. कोलिम मस्त त्या भाजीमध्ये टेस्ट त्या कोलबाची आली पाहिजे. कोलिम म्हणजे जवला. असं मस्तपैकी आपण ढवळून घेऊया आणि वाफेवर ठेवूया. फणसाची भाजी झालेली आहे. आता आपण याला सर्व करूया. मस्त भाजी आपली चमचमीत झालेली आहे. आता आपण याला टेस्ट करूया, बघूया कशी झाली. मस्त फणसाची भाजी रेडी आहे. सुकवलेल्या फणसाची भाजी, सुकवलेल्या गऱ्यांची भाजी. आपण याला टेस्ट करूया कशी लागते. खूप छान झालं. कोलिम टाकून खूप छान लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करा, खूप छान आहे.
तुम्हाला पण भाजी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बाय.